नमस्कार, मी मीरा धुमाळ. आपल्या या रेसिपी चॅनलवरती मनापासून तुमचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक नानखटाई आणि सोप्या पद्धतीत कशी बनवली जाते ती बघूया. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पिठी साखर तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धा कप साखरचा वापर केला आहे. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण ह्या चाळणीने साखर चाळून घेऊयात, जेणेकरून त्याच्यामध्ये काही साखरेचे मोठे कण राहिले असतील तर निघून जातील. पिठी साखर चाळून झालं की यामध्ये आपण लगेचच तूप घालणार आहोत. तर इथे मी अर्धा कप तुपाचा वापर केला आहे. अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप आपण इथे तूप घेणार आहोत. तर इथे रवाळ तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे. आता हे मिश्रण आपण फेटून घेऊया. जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी तिथे 4 ते 5 मिनिटं लागतात. बघू शकता 4 ते 5 मिनिटं मिश्रण फेटून घेतल्यानंतर ह्याचा कलर पूर्ण बदलला आहे. तर आपल्याला याच पद्धतीने हे फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सोडा, बेकिंग सोडा आणि अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत. मिठाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही. अगदी चिमूटभर मीठ घातलं तरीही चालतं. आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता नानखटाई करण्यासाठी आपण इथे मैद्याचा वापर न करता गव्हाचं पिठाचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता गव्हाचं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊयात. गव्हाच्या पिठाचं गुठळ्या राहणार नाही म्हणून आपण चाळणीने चाळून घेत आहोत. पीठ चाळून झाल्यावर सगळं मिश्रण आपण व्हिस्क किंवा चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण गव्हाचं पीठ कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण तयार करून घेतलेला डो हा पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ अजून ऍड करून घेऊ शकता. आता आपण नानखटाई करण्यासाठी एका चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने गोळे तयार करून घेऊयात, जेणेकरून एकसारखे नानखटाई तयार होतील. आता यावरती आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावून घेऊयात. ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे पंपकिन सीड्सचा वापर केला आहे. या जागी तुम्ही इथे बदाम किंवा काजूचे छोटे तुकडे करून वापरू शकता. आता आपण इथे ड्रायफ्रुट्स लावताना थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ड्रायफ्रुट्स त्यातनं बाहेर निघणार नाही. नानखटाईचे गोळे तयार करत असताना जास्त प्रेस देऊन आपल्याला गोळे तयार करायचे नाहीयेत. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे नानखटाईचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, ज्याच्याने छान खुसखुशीत अशी नानखटाई तयार होतात. डिशवरती मी बटर पेपर कट करून ठेवला आहे. यावरती आपण नानखटाईचे गोळे ठेवूयात. आता चमच्याच्या सहाय्याने मी इथे सगळे नानखटाई एकसारखे तयार करून घेतले आहेत. आज आपण नानखटाई कढईमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी इथे 10 मिनिटं आधी कढई प्रीहीट करायला ठेवली होती. कढईला जेव्हा प्रीहीट करायला ठेवले तेव्हा मी अर्धा वाटी मीठ घातले आहे, जेणेकरून कढई ही करपणार नाही. आता यामध्ये आपण स्टँड ठेवूया आणि तयार करून घेतलेली नानखटाईची डिश ठेवूया. आता आपल्याला नानखटाई जवळजवळ 25 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटं हाय फ्लेमवरती बेक करायचं आहे आणि त्यानंतर 20 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला नानखटाई बेक करून घ्यायची आहे. 25 मिनिटं झाली आहेत. मी कढईवरचं झाकण काढून घेतले. बघू शकतात मस्त अशी ही नानखटाई बेक झाली आहे. आता आपल्याला लगेच ही डिश बाहेर काढायची नाही, तर 10 मिनिटं आपण नानखटाई कढईमध्ये गार करायला ठेवूयात. 10 मिनिटं झाली. एका डिशमध्ये मी नानखटाई काढून घेत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून छान अशी ही पौष्टिक नानखटाई तयार केली आहे. तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी तुम्ही कढाईमध्ये छान बाहेरच्या सारखी नानखटाई तयार करून घेऊ शकतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. मनात येईल तेव्हा कधीही नानखटाई तुम्ही तयार करून घेऊ शकता. बघू शकता मस्त अशी ही नानखटाई बेक झाली आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त बेक करायची नाहीये, कारण थोडी पण जास्त बेक झाली तर ते आपल्याला करपलेला वास येतो. बघू शकता मस्त अशी ही नानखटाई आतून सुद्धा छान अशी बेक झाली आहे. नानखटाईची ही सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा घरी करून बघा. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.